जोर कोणाचा आहे? मशाल कोण निवडून येत? आता निवडून आता अजून बोर्ड लावलेला नाही माझ्याकडे. हा. मग बघूया मग कोण येतोय तो. आम्हाला काय करून इकडे दिलात? इकडे काय करून दिलात का तुम्ही? का आमच्या गावात काय केलात तुम्ही? दाखवा आम्हाला, प्रत्यक्ष दाखवा. मशाल चिन्हाचे उमेदवार कोण आहेत? कोणाचा मी बघतो आता, मग कुठे शिल्लक दिलाय का बघतो. कोण निवडून येईल? आपण जर बघितलं तर विधानसभेला नितेश आमचे राणे उभे मशाल- आहेत आणि संदेश पारकर उभे आहेत. कोण निवडून येईल? आमचं ते मशालचं आम्हाला चिन्ह हे करायचं आहे. मशालच आहे ना. मशाल चिन्हावरती मशालावर का असं का? मशाल आमची मशालच पहिलीच मशाल आहे. मशालच आपण मशाल बघितलं तर, धनुष्यबाण. या संदेश पारकर, आपण जर बघितलं तर महिलांसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली, विविध योजना महिलांसाठी त्याच्यावर अर्धा तिकीट केला, तरी पण तुम्ही मशालासाठीच मतदान करण्याचं का म्हणताय? मशालच आम्हाला मशालच आम्ही द्यायला आणि मशालच काही का सांगेल का तुम्ही मशालीसाठी मतदान करता? मशाल आहेच ना पहिलं, म्हणून मशाल पहिली मशाल आहे ना. मशाल कुठल्या उमेदवाराची आहे? आता कुणाच्या सांग? काय म्हणते आता मला शिवसेना तेच आम्हाला आहे. हो, मशाल. शिवसेना. महायुती सरकारने इतक्या योजना राबवल्या, होय. तरी तुम्ही महायुती सरकारला का मतदान करणार नाही? आम्हाला आला आमचं कोणी? भाषणच हे केलं तर भाषण तसं केलेलं आहे ना. भाषण नाही तर मशालच आमचं आहे. पहिलेच मशाल आहे ना. बरं, संग्राम आता पेटला आहे. आपण जर पाहिलं तर कणकवली विधानसभेकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असताना उंबरठ्यात कोणाचा जोर आहे? कुठला उमेदवार निवडून येईल या कणकवली विधानसभेत? आमच्या इकडे तर संदेश पारकरांचा भरपूर जोर आहे. जवळजवळ 90 ते 95% लोक संदेश पारकरांच्या सोबत आहेत आणि ते नक्कीच निवडून येतील. आता आपण जर पाहिलं तर नितेश राणे देखील 2 टर्म इथे आमदार आहेत. त्यांना वातावरण कसं आहे? आमच्या जर वैयक्तिक आमच्या गावाचं जर हे केलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 90 ते 95% इथे संदेश पारकरांचा जोर आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते 100% इथे निवडून येतील. संदेश पारकरांचा जो जोर आहे, म्हणजे संदेश पारकरांना